तर मंडळी, होळे या ठिकाणी आजच्या मुक्कामासाठी आलेलो आहे.
संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा आवार करी वारी चुकवलेली आहे. चंद्रभागे स्नान तुका मागे हे चितान पंढरीचा आवार करी वारी चुकवलेली आहे. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दिवसापासून आज 8 दिवस झाले हिंदू सोहळा 8 दिवस झाले. आणि आज आपण भगवंताच्या दरबाराचं जवळ आलो. दरबारातच आलो. तर या ठिकाणी आमच्या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार कोणाचा करायचा हा मला प्रश्न पडला. कारण सगळ्याच ज्येष्ठ मंडळी सत्काराला आहेत. दोन्ही शिवते महाराज असतील, मेजर असतील, आमचे गायक असतील, आमचे राम पाटील माझे दोस्त आहेत. आम्ही एका क्लासमेट एखादं ते बी फार मजा आली. लहान मुलासारखं आज म्हणजे सगळे तरुण माणसं पाहिला असेल की ते डोक्यावर उभं राहिलं. मला आश्चर्य वाटत. जवळजवळ 70च्या आसपास गेलो होतो. तर या ठिकाणी आमच्या लोणी ग्रामस्थांच्या वतीनं एक सत्कार करायचं ठरल्यानंतर कोणाचा करायचा असेल त्यानंतर म्हणून म्हणजे बहुधा माऊलींचा सत्कार करू. माऊलींचा सत्कार करू. गेल्या 3 वर्षापासून आम्ही ह्या लिंग सोहळ्यामध्ये सामील होतो. तर जे काय आम्हाला दिसतंय खरोखरच सर्व जी वारकरी आहेत तर ते खरोखरच म्हणजे दुसरी माणसं कसे सामावून घ्यायचे आम्हाला म्हणजे दिसून आलं. तर या ठिकाणी जास्त लांब करायचं नाही. महाराजांचा आवाज तर मावजींचा सत्कार म्हणजे पकाचे करतो.
अमित भोसले गेल्या 8 दिवसापासून नेवासाहून आले. कुठलं मला नाही वाटत त्यांचं काही म्हणजे निस्वार्थपणे ते दिलं ज्यासाठी आपल्या टाकतेच युट्यूबला कोणी बोलू देतो तिकडे लगेच जातं दुसऱ्याने बोलू लगेच त्याच्याकडे जातं. तर त्यांचा एक सत्कार मी राम पाटणा विनंती करतो की आपल्या दिल्लीच्या वतीने त्यांचा सत्कार करावा. हो बसले होते पण का नाही दिसतंय दिसतंय हा नाही येत दिसतंय नाही काय नाही व्यवस्थित आहे याच्यामध्ये दिसतं ना. बुकेची डबी तिथं खाली. हा दिसतेत ना दिसते सगळे घेत. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हर हर महादेव. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण Krishna
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भगवान सुख झाले आनंदाची तोही आनंद
गर्भाची आवडी मातेचा डोहळा जीवीचा जिव्हाळा तेथे बिंबी तुका म्हणे तै होतलाचे ठसा अनुभव तरीचा मुखाला विठाल विठाल आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंगी आनंद काय सांगू झाले काहीचे काही पुढे चाले काही आवडीने गर्भाची आवडी मातेचा डोहळा जीवीचा जिव्हाळा तेथे बिंबी तुका म्हणे तैसा होतलाचे ठसा अनुभव तरीसा मुखाला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ईश्वरी चरण संपदे दुसरे चरण नंदाचे दुसरे चरण नंदाचे श्रीराम पायी दिंडी सोहळा मुक्तडगाव क्षेत्र ते पंढरपूर आजचा 7वा दिवस 8वा दिवस आपल्या दिंडीतील सर्व दिंडी सोहळ्यातील भरपूर आनंद मिळालेला आहे आणि हा आनंदच आहे आणि आनंदाचे डोही आनंद तरंग आता रस्त्याने येताना सर्वांना आनंदाचाच इथपर्यंत आलेला आहे आणि आपल्या दिंडीतील सर्व चालक मालक आम्ही वारकरी टाळकरी लोणी आणि उक्कडगाव हे काही लांब नाही म्हणायचं नाही लोणी आणि उक्कडगाव हे सारे एकच आहे हे आनंदच आहे सारे एकच आहे आणि आनंदाने इथे आले पंढरीला जमलेलो आहे आणि इथं पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलेले आनंदात आले आनंदाचे डोही हा डोहा आहे आनंदाचा आणि आनंदाच्या पुढे परमानंद आहे म्हणजे आपल्याला आतापर्यंत आनंदच मिळालेला आहे आता परमानंदाची वाट बघायची परमानंद कसा मिळेल तर आम्हाला परमानंद मिळेल परमानंद हा आनंदाच्या पलीकडे आहे परमानंद कसा मिळेल जर विठ्ठलाकडे आलो पण इथून गावाकडे गेल्यानंतर परमानंद नाही इथंच परमानंद आहे आणि हाच परमानंद आहे आणि आनंदाचा परमानंद आम्हाला ज्यावेळेस विठ्ठल नामाशी आम्ही जोडू आणि विठ्ठल 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 होऊ आणि आता सर्व विठ्ठलच आहेत दिसायला वेगळे असलं तरी विठ्ठलच आहोत विठ्ठल शब्दासाठी या शब्दाशी जोडावं लागेल
तेव्हा आनंद मिळेल. आता आम्हाला आनंद, आम्ही गावाकडे गेल्यानंतर आमचा आनंद संपणार आहे. इथंच आहे आनंद फक्त. गावाकडे गेले आनंद काय? आनंद हे सुखालाच आपण आनंद समजलेला आहे. आता मी नाव नाही घेतली साऱ्यांची, त्याच्यामुळे कृपा तुझ्या वेळेमुळे नाही घेतले. आनंद आहे सुखाला आनंद समजले. हे शारीरिक सुख आहे. शारीरिक सुख म्हणजे आनंद नाही. शरीराला हे दुःखच आहे, ते जाणारच आहे. शरीर हे राहणार नाही, शरीर जाणारच नाही, जाणारच आहे. पण आत्मा जो आहे, आत्मा ज्यावेळेस परमात्म्याशी लीन होईल किंवा परमात्म्याची आस लागल त्यावेळेस खरा आनंद मिळेल. आनंद आता आपण इकडे आलो म्हणजे आपण आता जिवंत नाही. काय आनंद मिळायचा असलं तर मारावं लागेल, कारण शरीर सोडावं लागेल. संतांनी काय केलं? तुकाराम महाराजांना आनंद कधी मिळावा? त्यांनी शरीर सोडल्यानंतर मिळावा. आणि ठसाव म्हटला की विठ्ठल विठ्ठल जागा झाला, आतला विठ्ठल जागा झाला आणि मग त्यांना आनंद खरा कळाला. आणि मुखातून हा तुकाराम महाराजांच्या 4000 गाथ्यातील अभंगातला हा पहिला अभंग आहे की त्यांच्या मुखात अनुभव आला. अनुभव काय? अनुभव हेच अध्यात्म आहे, दुसरं काही नाही. अनुभव आहे ना. आता संसार प्रपंचातले अनुभव आहेत आपल्याला. वेळेला कोणीच राहत नाही, घरचे नाही, दारचे नाही, कोणीच नाही. ज्यावेळेस असा अनुभव येतो त्यावेळेस आपण कुठंतरी आपल्या धर्मग्रंथाकडे जातो, पोथ्यावर कोण बघतो, की खरं काय हो, आनंद कुठे, सुख कुठे? सुख म्हणजे काय? याला आनंद सुख आहे. सुख आणि दुःख आहे नियतीचे दोन मुलं आहेत. नियतीवर अवलंबून आहे. सुख आणि दुःख हे नियतीचे दोन मुलं आहेत. आणि नियतीचे हे सुख आणि दुःख बाहेर खेळायला पाठवलेले, आईने पाठवले, नियतीने पाठवले. आणि दुःखासंग कोणीच खेळायला, असं दुःख बाजूला उभं राहिलं आणि सुखासंग सारे खेळायला लागले तर दुःख रडू लागलं. दुःख रडू लागल्यानंतर आईला वाईट वाटलं नियतीला, कारण आईला वाईट मुलगा असला आणि चांगला असला तरी दोन्ही सारखे, तिच्याजवळ भेद नाही. आणि आईने काय केलं? दोघांना आत बोलवलं. बाहेर सुखासाठी सारे खेळते आणि दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि सुखाचे कपडे दुःखाला घातले आणि बाहेर दोघं लावून दिले. आणि दुःखाला सुख समजून आपण सारे दुःखाचं खेळत आहोत आणि सुख आतमध्ये बसलेलं आहे. म्हणजे आत घेतला नाही तिने आणि त्याला दुःखाला सुख समजून म्हणजे ह्या संसाराला, या प्रपंचाला, या आपल्या इस्टेटीला, आपल्याला आणि आपल्या शरीराला आराम मिळायकरता आपण काही पण करतो. आज शरीराकरता करतो. खरा आतमध्ये जो भगवान परमात्मा पांडुरंग बसलेला आहे त्याच्यासाठी काही करत नाही, फक्त तोंडाने म्हणतो विठ्ठल विठ्ठल. आता इथून गेलो साऱ्यांच्या आपल्या ध्यानातून जाणार, साऱ्यांच्या ध्यानातून जाणार. आता एकच करायचं, फक्त आनंद मिळवायचा असेल तर 1 वर्षभर सगळ्यांनी आपण विठ्ठल विठ्ठल इथून गेलो मी म्हणलं पाहिजे. कालच शेळके महाराजांनी नामाविषयी सांगितलं की विठ्ठल विठ्ठल नाम घेतल्याने आनंद मिळेल किंवा त्याची आत्मज्ञान प्राप्त होईल. नाही कोणी गुरु केले नसतील किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने सुद्धा आनंद मिळेल, कारण विठ्ठल नामाचं सारं धाडलेलं आहे. म्हणून आणि हा तुकाराम महाराजांना अनुभव आला. विठ्ठल विठ्ठल शब्दाने नाम घेताना 7 दिवस खोलीमध्ये बसल्याने त्याला आनंद त्यांच्या मुखातून आपोआप निघाला. आनंदाचे डोळे, आनंद तरंग आपल्या सुद्धा निघेल, का नाही निघणार? कारण आपण काय म्हणतो ते संत येत, आपण बी संत येत, सारे संतच येतात, सारे विठ्ठलच येतात, सारे पांडुरंगच येतात. आपल्याला संत नाही होता आलं तर शांत तर व्हावं ना, आणि शांत झालं तर संत होईल. संत म्हणजे शांत
पण संत नाही व्हायचं, शांतच व्हायचं. काय होतंय, शांत राहिले सारं मिळेल. कारण आज आपण दिंडीत आलो, आनंदात आलो, हालचाल गडीवर थांबारा कोणी पुढं. आता तू शांत आहे, तुम्ही शांत व्हा. केव्हा शांत होतो, इकडे वारीत नाही व्हायचो, इकडे आनंद, घरी गेलो शांत व्हा. घरात बसून विठ्ठल 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 म्हणून बघा, 7 दिवस राहून बघा, आपण बी आनंदाचे डोळे आनंद तरंग म्हणू. कारण काय, संत दर्शन सिंगजी महाराज काय म्हणले, खाक से ताबा कैकशा, खाक से ताबा कैकशा, मैंने जब किया सफर हुस्न मिला नजर नजर, इश्क मिला कदम कदम, सारा जहां है मेरा वतन, सारा जमी है मेरा घर. असं संत तुकाराम महाराजांना झालं. हे सारं आपलंच आहे, हे फक्त मालकी हक्क हो. ही मावई धुनन मावती धुन, हे म्हणतो याच्या संघ असं त्याच्या संघ असं, यांनीच आपलं वाटोळं झालं. काय घरी गेला तरी तसा, इकडं आला तरी तसा, वाटायला चालला तरी रस्त्याने चालला, नीट नाही चालता. आता ते पुढचं झाड आलं मागचं काय करेल, असं होतंय. त्याच्यामुळं आपल्याला आनंद मिळाला. आनंद मिळतोय तेवढ्या पुरता, तसा शरीराला मिळतोय. आपला फुल झाला पाहिजे आणि त्याला मन होऊन देत नाही. आधी मन घेई हाती, आधी आता त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही आनंदीच येत आनंदीच राहता. आणि आनंद त्याचा स्वभाव आनंद आहे ना, कारण त्याचे लेकर आहेत ना. आपण दुसरे जे येत शारीरिक आहे बाप येत, साऱ्याला स्वार्थ आहे, याला स्वार्थ नाही. शारीरिक आहे बाप म्हणतो, मुलगा नोकरी लागला तर माझा म्हातारपणाच बरोबर आहे. बायको म्हणती बरी आहे, कामावर येते आज आहे. आणि पोराला वाटतं जी असं ती आपलंच आहे, आता काय द्यायची गरज नाही, याचं काही हो. आणि पण आता त्याचेच रुपये आहेत ना आपण, आता दिसते आता त्याचे रुपये कसे म्हणायचे. आपण म्हणतो ह्यो वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे. नाही, मुंगीपासून माणसापर्यंत प्रत्येक रूप तेच आहे, कारण तो निर्गुण निराकार आहे. आता राम कौशल्याचा, कृष्ण देवकीचा, आणि हरी कोण आहे. आणि हरी का होईल, याचे विकार हरते तेव्हाच हरी होईल. जय हरी काय म्हणतो, काहीच नाही हरवून कशाचं जय हरी, सगळेच घेऊन चाललाय आणि जय हरी. हरावं लागेल, विकार संपल्याशिवाय हरी नाही. ते निर्गुण निराकार आहे हरी. हे राम तर कौशल्याच्या पोटी जन्माला आपल्यासारखाच, कृष्ण आपल्यासारखाच, त्यांचे कर्म त्यांनी भोगले. आता कृष्णाला जन्माच्या आधी मारायचा विचार होता, आणि राम 14 वर्षात 84 लक्ष्मीचे कर्म भोगले. त्याला जास्त त्रास झालाय आणि आपण त्यालाच समजतो. त्यांच्यापेक्षा वेगळं गोष्ट त्याला ती करावं लागणार. आपल्याला एवढं दुःख नाही दिलं त्यांनी जन्माला आलं, पुढं दुःख दिलं काय नाही. आतापर्यंत काय नाही, आता काम केलं सुद्धा खाल्लेला भाग नाही.
मग इंद्रियामुळे असं होतंय. कंट्रोल ठेवून तवा आनंदी राहील. आनंद शरीराला आतला खुश झाला का सारच खुश आहे. काय आता भगवान परमात्मा खचखंडात आहे, तिथून आपण सुटलो, आत्मे सुटले. कारण तिथून सुटल्यानंतर पारब्रह्मात आलो. पारब्रह्मातून माया लागली. माया म्हणजे काय, जी दिसतंय त्यालाच खरं समजतंय, जी दिसत नाही ती खरं आहे. विठ्ठल विठ्ठल पारब्रह्मात आल्यावर उलसिक कांद्याला सालपट असतं तसं उलसिक मायाचा सालपट लागलं. ब्रह्मांडात आला, मग तिथं जरा सारखी झाली. अंडात आला, माया जास्त झाली, चेतन कमी झाला. पिंडात आला, संपला. फक्त आत्मा चेतन, बाकी सारी माया. आणि आत्म्याचं कोण ऐकत कारण माझ्या मनासारखं त्याच्यावर चालली काही गाडी नाही, आत्म्यावर चालली ना. मग आत्मा बसलाय ना, त्याचा विचार आजपर्यंत नाही, कोणालाच नाही, आपल्याला नाही. चाले हे शरीर कोणाची असते, मला आता सांगा, सूर्याची किरण पृथ्वीवर येते, ते किरण सूर्यात काय फरक आहे का? त्याचेच येत ना. मग तसे भगवान परमात्मा पांडुरंगाचेच लेकर आहेत आपण. त्याचे आत्मा सुटलेले त्याच्यापासून आज करोडो हजारो करोडो वर्षापासून सुटलेलोच ना आपण. आणि दुःखालाच येत, कारण दुःखाला सुख समजतच ना. हे तात्पुरता आनंद आहे. आता आपल्याला आपण वाटाने येतं, आता आनंदात येत. पण ज्या वेळेस आपण विठ्ठल शब्दाशी जोडू त्यावेळेस परमानंद मिळेल. आणि कसं आहे, दारू पेल्यावर बी आनंद होतो, काय टेन्शन येतं. टेन्शन आलं का म्हणलं पेलं म्हणजे टेन्शन जातं, कारण थोड्या वेळा आनंद येतो ना. तर कबीर महाराज काय म्हणले, तुम हमारे मधुशाला में आओ, तुम्हें ऐसी सुरा पिलाऊंगा जिंदगी भर में उतर जाएगी. कारण हरिनामाचा प्याला असा आहे, यांचा तो प्याला का तो उतरतच नाही. तर तो प्याला पाहिजे ना. ही करताना तो म्हणतो यांच्या काय नादी लागतात. कारण आता बी काय भजनी मंडळाला जास्त असे किंवा माळ कार्याला जास्त असे, गावात म्हणा पुढं म्हणा, यांचं काय खरं आहे म्हणते. कारण हे आनंदात येत, तर ते दुःखात वडीत येत. कारण काय होतं, राम नाम आपण काय म्हणतो, भजन म्हणणार कीर्तन करणाऱ्याला काटा राशी, तरच शिव काही भेटतच नाही. कारण राम आणि अहंकार, रावण रामाचं युद्ध आज गेलेलं नाही ना, कारण अहंकार रावण आहे ना. त्या अहंकारामुळं काय, मग दोघांचं वाकडं आहे. मला एखादा अभंग आला का मी काय म्हणतो, माझ्यासारखा कोणीच नाही. कारण त्याचा दोष नाही, ती जवळ वाटले त्याला ते राम म्हणूनच नाही द्यायचं त्याला. मन राम रंगी रंगले, मन राम
म्हणून काय करायचं, आपण दिंडीत येतो, आपण आनंदाने आलो, इथून बी आपण परत वारकरी म्हणून घरी गेलो, वर्षभर वारकरी सांभाळलं पाहिजे. आणि नाही तर काय करता नाही कोणाला, आपल्या आपण करता विठ्ठल 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 रोज अर्धा तास म्हणलं पाहिजे, तेव्हा आपल्याला पुढच्या दिंडीपर्यंत परमानंद भेटेल. आता आनंदच कसं गर्भाची आवडी मातेचा डोळा. आता आईलाच माहितीये ना, तुकाराम महाराजाला अनुभव आला, कसा कसा अनुभव आला. जसं आईला डोहाळे लागतात म्हणतो का आपण, डोहाळे. आता आईला माहितीये डोहाळे कसे लागतात. त्या काळात आनंद होतो का नाही, गर्भाचे डोहाळे. कारण गर्भाचा असे आपल्याला प्रभू परमात्म्याने काय केलेलं आहे, हे शरीर त्यांनी बनवलेलं आहे आणि आतमध्ये गर्भात जाऊन प्रवेश केलेला आहे, त्याचा अंश टाकलेला आहे. आणि आईला आनंद होतो. तसा तुकाराम महाराजाला आनंद झाला, अनुभव आला, तसा आनंद झाला, अनुभव आला. असा अनुभव आला की आनंद झाला की आता मला काही कमीच राहिलं नाही, कारण माझं सारं झालं आता. कारण असं होतं तुकाराम महाराजांचं, ते दिंडीला यायचे ना, तर त्यांची मंडळी त्याला येऊन देत नसत, विरोध करायचे, काय काय काय. तर ते घरी नाही यायचे म्हणून ती त्यांच्या संघ यायचे. ते तुकाराम महाराज आता आले तर पुन्हा येतात का नाही माघारी, हे त्यांच्या जिजाबाईला भरोसा नव्हता. आणि वैकुंठाला जाताना ती म्हणली, तर ती म्हणली तुम्ही आपल्या जा, मी नाही यायला मोकळे. आनंद तुकाराम महाराजांना झाला. आणि आपल्याला होईल, आपण बी आनंदाचेच पुतळे येत, कारण आपण आपलं दुःख तयार करतो ना. कारण मला तुमचं कुणाला खपतच नाही आपल्याला. प्रत्येकाची परिस्थिती तशी, बोलायचं करायचं. आपल्यात बदल कधी होईल नाही होणार, पण विठ्ठल शब्दाने नक्की होणार. काय शब्दाशी जोडला, नामाशी जोडला की त्याचा सारा दुरावा निघून जाईल आणि त्याला अनुभव येईल, अरे हे सत्य आहे. कारण त्योन मी सारखाच आहे, त्याच्यात माझ्यात काहीच फरक नाही. जरी दिसायला वेगळे असलो तरी त्योन मीच येते. म्हणून प्रभू परमात्म्याने आणि संत तुकाराम महाराजांनी आपल्यावर एवढे उपकार केले की ते संतांचे उपकार आपले जे होऊ शकत भेटू शकत नाही. ते उपकार नाही, उपकार असे आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं, आपल्याला संगत करायची. कशी संगत? संत तुलसीदास काय म्हणले, संसाराचे 5 रत्न आहेत म्हणजे. पहिली आहे सात संगत, आपण कोणा संग आहे. दुसरी आहे सद्गुरु शरण, तिसरी आहे दीन, चौथा आहे दया आणि 5वा आहे उपकार. आता काय करायचे, संगत जर चांगल्याची धरली तर आपण चांगल्या रस्त्याने नक्कीच जाऊ. कारण एखाद्याच्या बेकार रस्त्याने गेले तर ती बेकाराची संगत. आणि सद्गुरु शरण, सद्गुरु काय करणार, आपल्या नामाशी जोडणार. कारण सद्गुरूचे विचार आपल्याला कळणार, त्यांचे ताज दिसताना त्यांना पाहिलं तरी आपल्याला वाटून हे महापुरुष आहे, आपण त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करू. दिन प्रार्थना आपल्यावरच करावं लागेल. दया दुसऱ्यावर नाही करायची, आपल्यावरच करायची. काय करायची, काय दया करायची आपल्यावर, की आपण विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, ही दया करायची. आणि उपकार तेच करायचा आपल्यावर, परमेश्वरावर नाही. म्हणून हे आनंदाचा काळ आहे, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. म्हणून आपल्याला काय करायचं, आपल्याला आनंदी राहायचं असं तर नम्रतेने राहावं लागेल, दुसऱ्याच्या मदतगार व्हावं लागेल, करुणा करावं लागेल, प्रेम करावं लागेल, एकमेकाशी प्रेमाने राहावं लागेल. दिसताना एखादं बोलायला भडंग असतं पण ती दुसऱ्याला वाटत ही राग येते, तसं बी नाही समजायचं. सारे प्रेमाचे येत, आपण समजून घ्यायचं. एकूण आलं प्रेमात राहिलो तर दिंडी
प्रेमात विठ्ठल विठ्ठल म्हणलो तर आता आपल्यात विठ्ठल महाराज बी येत. आपल्याला काय कमी आहे? 12 महिने विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, त्यांनी ध्यान करायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, मग आनंद मिळेल. पुढे चाले काही आवडीने, साऱ्याने आवडीने करायचं. आवड दुसरी आवड नाही करायची, काही संसार प्रपंचाची आवडीने काय होत? आज पैसे तर उद्या नाही, उद्या सकाळी झालं बघा काय खिशात काहीच नाही बघा, लागला उष्णे बघायला. मग तेव्हा म्हणतो पुन्हा गावा देशी येते तेव्हा देईन म्हणून येतच नाही. आता सारं पैशा करताच चाललं ना. कोणी म्हणतं माझ्याजवळ नाही येत, अरे त्याचं करतोच काय? तुला आहे का आनंद? आनंद नाही. तू आपल्याला 5-5 गोळा साखऱ्या बीपी लई आहे, आणि ज्याला काहीच नाही त्याजवळ तो मस्त तो आपल्याला पुढं वाटायचं करावं, त्याला आनंद आहे ना. ही पैशाचा आनंद समजतोय, त्याच्यात दुःख आहे. म्हणून आनंद, आता आनंद असा आहे, आपण जर विठ्ठल विठ्ठल म्हणत कायमच राहिलो ना, त्याच्याशी जोडलो ना शब्दाची, तर आपण पिंडातून अंडात जाऊ, अंडातून ब्रह्मांडात जाऊ, ब्रह्मांडातून पार ब्रह्मा जाऊ, खचखंडात जाऊ. तिथं काय मानस सरोवर आहे, अमृताचा सरोवर आहे. आणि ज्या वेळेस आपण म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपण काय आपण होतो काय तसं, आपण दिला जन्म काय आला सहज म्हणतो, अरे मला जरा देवा जायचं आपलं काम आहे. आणि मग काय काम आहे आपण दिलंयच काय त्याला, तेच कळालं नाही आम्हाला, त्याच्यामुळे सारा घोटाळा आहे. आता काय करायचं? आणि ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल शब्दाने तुकाराम महाराजाला अनुभव झाला, आणि तो तर मीच आहे. कोण? भगवान परमात्मा सोहम म्हणला, आणि तोंडातून आनंदाच्या डोळ्यानं तो तर मीच आहे असा अनुभव झाला. म्हणून तुकाराम तुकाराम झाला. तू का राम सापडला म्हणून तुकाराम झाला महाराज. आपल्याला रामच सापडा, आपला रावण सापडतो, आपल्या सगळं तेच ऐकत होतो आपण. रामाचं ऐकतच नाही, बसलाय राम पण ऐकत नाही त्याचं. रामाचं फटके असत, कारण मन ते राम आहे, रावण आहे ना. कली म्हणा, रावण म्हणा, त्याला सारं चालवत, कारण तो काय करतो? विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी काय म्हणले? तुका म्हणे तैसा ओतलाचे ठसा. त्यांनी तो ठसा ओतला, का रे तो तर मीच आहे. पण ते म्हणले नाही मीच आहे. आज आम्हाला मीच आहे म्हणायचं होय. काय होत? मीच आहे. कुठे गेलं का मी? आता मी म्हणल्याने काय होतंय? तू म्हणाव, तुम्ही म्हणाव, आम्ही म्हणाव. मी म्हणला तिथं संपला. कबीर महाराज काय म्हणले? जिथं मी आहे तिथं हरी नाही, जिथं हरी आहे तिथं मी नाही. आता काय? त्याच्यामुळं मी जे बोललो ते माझ्या सद्गुरु कृपेने बोललो, आणि तुमच्या साऱ्यांच्या मायबापाच्या लेकरासारखा मी आता बोललो. काय चुकलं माफ करा. हा हो पार कुमार Kumar
तेव्हापासून या कुटुंबाचा संबंध आहे. आदरणीय कैलासवासी बाळासाहेब होते मित्रापेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस, सरळ साधा सुस्वभावी असणारे व्यक्तिमत्व. 3-4 वर्षापूर्वी आपल्या कोरोनाच्या कालखंडामध्ये गेले. दुर्दैवानं त्यांच्या असणारा वर्ष श्राद्ध कीर्तन करायची वेळ माझ्यावर आहे. कारण ताईंनी आम्ही आलो होतो, ताईंनी सांगितलं महाराज आशेंद्र चालू होतो मला वाटतं. ताईंनी सांगितलं कीर्तन तुम्हालाच करावं लागेल. कीर्तन झालं पण तो माणूस पुन्हा पाहिला करायचा आहे. असं वाटलं की या कुटुंबाचा असणारा जो स्नेह तो कधी होईल. पण बाळासाहेबांनंतर या कुटुंबानं तो स्नेह आणखी जोपासला. साधारण 3 वर्षापूर्वी पाऊस झाला. आपल्याला इथं राहण्याकरता जागा नव्हती. चंदू मामा आम्ही खाली तिकडे पलीकडे जागा पाहत होतो, एखादा आपल्याला शेल मिळेल. पण आम्हाला कुठं जागा सापडली नाही. आम्ही कंटाळून परत इथं आलो. इथं आल्यानंतर ताई म्हटल्या तुम्ही कुठे फिरत होते? म्हणलं आम्ही जागा शोधतोय ताई. आता वारकरी झोपायचे कुठं, कारण एकच तंबू होता आणि माणसं जवळपास 100-125 होती. आईने सांगितलं खाली आपला बंद पडलेला एक ढाबा आहे, जाऊन पाहा. तो रस्त्याच्याकडील ढाबा आहे ना, तो ढाबा आम्ही जाऊन पाहिला. ते अगदी 100-200 लोक झोपलेली होती त्याच्या जागा होती. पण तो सगळा स्वच्छ केला, साफ केला. येऊन ताईंना सांगितलं, म्हणलं भरपूर जागा आहे. त्या वर्षापासून आपली व्यवस्था तिथं व्हायची. 2 वर्ष मध्यंतरी पंढरपूरला अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला आल्या. आपण त्या ढाब्यात त्या असणाऱ्या शेडमध्ये येऊन 2-3 दिवस कार्यक्रम केलेले. त्या कुटुंबाचे आपल्यावर फार उपकार आहेत महाराज. एवढंच नाही, बाळासाहेबांच्या नंतर त्यांचं कुटुंब आपल्या दिंडी सोहळ्याला काही प्रमाणात का होईना पण अन्नदान करता येतो. मला वाटतं 2 वर्षापासून आमचे मयूर दादा जे सध्या वकील आहेत पुण्याला, दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांकरता काही ना काहीतरी घेऊन येतात. मला वाटतं मागच्या वर्षी जिलेबी आणली होती, त्याच्या आधीच्या वर्षी लाडू आणली होती. आता याही वर्षी मयूर दादा इथंच होते, पण दुपारी त्यांना अचानक फोन आला म्हणून पुण्याला जावं लागलं. पण दिंडी सोहळ्याकरता 2,500 रुपये देऊन गेले महाराज. म्हणून बाळासाहेबांच्या नंतर या कुटुंबानं तो स्नेह आपल्याशी जोपासलेला आहे. या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि या माध्यमातून या ठिकाणी आपल्या दिंडी सोहळ्यातील वारकरी आदरणीय आणि भक्तीपरायण पोपट खाते शिंदे सुंदर असं चिंतन मांडलं. बरंच माणसं खाली बसून काही बोलतात, इथे येऊन बोलून दाखवा. वगैरे नाही, वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती ही चांगल्या जागा. कारण असं आहे, कीर्तनकारापेक्षा ज्ञानी समोर बसलेले असतात. असे काही कीर्तनकार त्यांनी वाट लावलेले असतात. तुम्हाला सांगतो चांगल्या वस्तुस्थिती. मी 10, 11, 12 वर्ष झाली कीर्तन करतो. इथं आलो काय होतंय मला चांगल्यापैकी माहिती. अतिशय सुंदर असं चिंतन त्यांनी आनंदाची जोही आनंद तरंग या भंगावर मांडलं. आणि असे हळूहळू होत असत महाराज. कारण आमचे गुरुवर्य सांगायचे काम आहे, कामाचं गुरु असतं. तुम्ही एखादं काम करायला लागले ना, त्या कामामध्ये तुम्हाला त्या कामातलं ज्ञान मिळत जातं, तुमचं ज्ञान वाढत जातं. आणि कालांतराने त्या ज्ञानामध्ये एवढी सुधारणा होते महाराज. त्या कार्यामध्ये समाज तुम्हाला मानायला लागतो. तर त्याच्याकरता इमानदारीनं शास्त्राचं चिंतन करून समाजासमोर मांडणं गरजेचं आहे. तात्या अनेक वर्षापासून ते राजेंद्र सिंह महाराजांचे शिष्य, नामदेव महाराजांची पंजाबमध्ये असणारी जी परंपरा आहे, संत राजेंद्र सिंहजी महाराज त्या परंपरेतले. कारण नामदेव महाराज पंढरपूरचे, पण भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन गेले. गुरु गोविंद सिंगजीशी नामदेवरायांचा संबंध आलेला होता. आजही तो कुठला ग्रंथ आहे, पोपटकाते पुढे शीख धर्मामध्ये ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ आहे तो? नामदेवरायांची 84 अभंग आहेत त्याच्यात. हिंदीमध्ये
84 अभंगाच्या ग्रंथामध्ये आजही नामदेवरायांचे आणि त्या परंपरेतलं ज्ञान त्यांच्याकडे नाही, ते ज्ञान आपल्याकडे पण आहे. जसं माऊली सांगतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य मच्छिंद्रानं बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गैरी प्रती गहनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सारस उजविले. जे भगवान शंकरानं पार्वतीला सांगितलं ते पार्वती मातेच्या माध्यमातून मच्छिंद्रनाथाकडे आलं. मच्छिंद्रानं गोरक्षाला दिलं, गोरक्षानं गहिनीनाथाला दिलं, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं, निवृत्तीनाथांनी माऊलीला दिलं, त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलं ना. तसंच त्या नामदेवरायांच्या परंपरेतलं ज्ञान राजेंद्र शिवाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आले नाही. ते दिल्लीला जातात, सत्संग करतात, ते 2-2, 4-4 दिवस तिकडे दिल्लीमध्ये राहतात. राजेंद्र सिंह महाराजांचे सत्संग त्यांना घडतात. आणि एवढं सोपं नाही महाराज, हे माणसाला वाटतं हे फार सोपं, हे पण एवढं सोपं नाही. असो सुंदर असं हरिकीर्तन त्यांनी या ठिकाणी केलं. सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, भावी वाटचाली करता शुभेच्छा देतो. स्वयंपाक तयार आहे ना, सगळ्यांनी लगेच जेवायला बसायचे, जेवण करायचं आणि शांतपणे झोपायचे. उद्या पहाटेच आपल्याला उठायचे, कारण असं आहे आता आम्ही पंढरपूरमध्ये जाऊन आलो, एवढी प्रचंड गर्दी होती. उद्या तर आपल्याला पण दिल्लीला अडचण नाही बरं का, दिल्लीच्या गाड्यांना सुद्धा अडचण नाही, दिल्लीला अडचण नाही. गर्दीतून जावं लागते, थोडीशी अडचण निर्माण होईल, ट्रॅफिक जाम झालं तर. अविनाश सकल देवाधी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारिक्या धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुण निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवणे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे.